हॅलो तर चालू असलेला सामना आपण पाहता श्रीहरी विरुद्ध मोर्या 11. हॅलो तर पहिला षटक या ठिकाणी पाहतोय रोहित बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती एक धाव खर्च केले परंतु त्यानंतर दुसऱ्याच बॉल वरती स्वरला नक्कीच बाद केलंय नवीन फलंदाज ऋषिकेश. फटका चांगला या ठिकाणी सरळ रेषेमध्ये लॉफ्ट केलाय फटका लाजबाब बॉल सीमारेषा बाहेर षटकार. हा देखील फुलटॉस आहे फटका चांगला परंतु डीप आपण पाहता खेळाडू उपस्थित नक्कीच इथे एकच धाव मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या धाव फलकावरती. फुलटॉस झेलची संधी परंतु या ठिकाणी कधी पाहतात सरळ हा चेंडू नेट वरती आढळतोय परंतु एकच धाव फलकावरती. नक्कीच रोहित सध्या तरी चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आत फक्त एकच मोठा फटका त्याच्या विरोधात आलाय परंतु कमबॅक केलाय टॅप केलाय फटका चांगला आहे परंतु एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का ऋषिकेश परंतु सॉफ्टली नकार. या ठिकाणी षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग नक्कीच बॅटिंग करत असताना मोर्या 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 10 या धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नवीन भोपी सरांना आपण पाहता. फटका चांगला आहे बॉल चला सरळ सीमा रेषा बाहेर त्या दिशेने व्हॉट अ शॉट फलंदाज ऋषिकेश बॅटपतनं षटकार आलाय. नक्कीच बाप विरुद्ध बेटा बाप बेटे इन दोनों की लढाई. अजून एक लगातारचा हा दुसरा खणखणीत आणि दणदणीत षटकार. सध्या तरी नक्कीच बापावरती सध्या तरी लेख माग ठरतोय. नक्कीच प्रत्येक नक्कीच सचिन भाई प्रत्येक बाप हा मुलाला जिंकवण्यासाठीच सतत प्रयत्न करतो परंतु मैदानामध्ये सध्या तरी तसंच काहीतरी चित्र दिसतंय की काय परंतु या ठिकाणी फटका चांगला आहे परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहता ऋषी स्ट्राईक वरती आलाय. नक्कीच ऋषीनं नक्कीच आपल्या वडिलांविरुद्ध 2 षटकार खेचलेत. हा देखील फटका चांगला आहे परंतु शेवटच्या क्षणाला बॉल जाईल सरळ दोन्ही खेळाडूंना बीट करून सीमा पार. अजून एक षटकार. आतापर्यंत या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात. फुलटॉस परंतु या चेंडूवरती एकच धाव तब्बल 21 धावा खर्च केल्यात आणि पाहता पाहता षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 31 धावा धावफलकावरती. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच गोपालनगर C&D आणि E विंग विरुद्ध गोपालनगर A आणि B विंग. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मध्यंतरामध्ये टॉस साठी यायचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दत्ता षटक क्रमांक 3 घेऊन आलाय परंतु या ठिकाणी पाहिलं तर अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. कमबॅक करण्याचं काम सध्या तरी करतोय. या ठिकाणी झेलची संधी होती परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते नवीन गोपी सरांची
नक्कीच इथनं पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे. सिंगल पेक्षा जास्त काय नाही आहे. 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. फटका हा चांगला आहे. हा देखील बॉल चालला सरळ सीमारेषेच्या बाहेर. रोहित शर्मा यांचा बॅटमधनं झोन एक षटकार. फुल टॉस परंतु आता कॅच या ठिकाणी पकडले गेले. फलंदाज बाद आहेत. नक्कीच डोळे झाकून कॅच घेतले परंतु काही हरकत नाहीये. चांगला कॅच. फलंदाज होतोय बाद. रोहित बॅक टू द पवेलियन. नक्कीच असे कॅच पकडले जात नाही परंतु चिपकले जातात आणि हा कॅच अगदी चिपकला हातामध्ये. नो बॉल. नो नक्कीच नो बॉल होता. कॅच पकडले परंतु सेलिब्रेशन चांगलं झालं परंतु नो प्लस टू टोपल 3 धावा धाव फलकावरती ऍड होतील. 41 धावा. गतीमध्ये थोडस परिवर्तन परंतु त्यानंतर हा निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. तर यात नंतर दोन्ही संघांना विनंती असेल आपण एंडिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. गोपालनगर एबी विरुद्ध सीडीई. इथे हा चांगला चेंडू अगदी त्रिफळा उद्ध्वस्त करणारा हा चेंडू पाहतोय. अगदी जो कमबॅक पाहिजे होता कमबॅक करून दिलाय दत्ता याने. नक्कीच आता पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती पाहू शकता. 41 धावा. फक्त 10 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 4. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती शंकर. इथे अगदी बॅटच्या रेडर मध्ये चेंडू होता परंतु पाहिलं तर 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा संख्येच्या मदतीने 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी सध्या तरी चालू आहे मोरया 11 संघाची. हा देखील फटका चांगला आहे परंतु नक्कीच तेवढीच चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. फास्टली क्रिकेट सध्या तरी पाहायला मिळतोय आणि टफ क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला फास्टली व्हावं लागतं. फुल टॉस आणि फुल टॉस वरती अगदी फुल टोल मात्र या ठिकाणी वसूल केलाय. फलंदाज ऋषिकेशच्या बॅटमधनं षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 51 धावा आणि त्यामध्ये अजून 7 धावा ऍड करतील. नो प्लस 6 तब्बल 7 धावा. तब्बल 58 धावा धावफलकावरती. परंतु आता या ठिकाणी कॅच पकडले गेले. फलंदाज बाद. डबल 2 एक 6. हाँ उसके बाद 9 पे भी 6 मारा. नहीं 2. हा देखील फटका चांगला परंतु शेवटच्या क्षणाला नक्कीच फूटचा वापर केला गेलाय. अगदी फुटबॉल स्टाईलनं बॉल अडवला परंतु 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या गेल्यात या ठिकाणी. फुल टॉस बॉल या शेवटचा बॉल होता परंतु या ठिकाणी शेवटच्याही बॉल वरती 2 धावा पाहायला मिळतात. पाहता पाहता पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावांचा विचार केला तर 62 धावा आणि 63 धावा संख्येचा एक मोठं टार्गेट उभा केलाय. ते म्हणजेच श्रीहरी पुष्पम या संघासमोर. तर नेक्स्ट मॅच गोपालनगर सीडीई विरुद्ध गोपालनगर एबी. तर दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचं आहे. तर चला दोन्ही
दोन्ही टीम्स आपण टॉस झाले लगेचच गोपालनगर झालंय. थ्री टू विन. 63 धाबा करून जिंकायचं आहे समोरील संघाला. आणि नक्कीच ज्या प्रकारे ऋषीनं ताबडतोड मैदानाच्या आत बॅटिंग केली अगदी तशा प्रकारे आता या ठिकाणी पाहिलं तर श्रीहरी पुष्पम या संघाला देखील ताबडतोड फलंदाजी करून या मॅच मध्ये हा सामना जिंकावा लागेल. दोन्ही सलामीवीर पाहतात आपण नॉन स्ट्राईक वरती दत्ता परंतु स्ट्राईक वरती बॅटर नेम राजू. गोलंदाज राज गेम ऑन. पहिलाच बॉल फटका चांगला परंतु या ठिकाणी अगदी पहिल्याच बॉल वरती पहिली सिंगल या ठिकाणी पूर्ण करतात. ओव्हर अगदी आनंद कापेट या ठिकाणी ढकलण्यात आलं परंतु या ठिकाणी पाहिलं तर अगदी मिडॉनला खेळाडू उपस्थित चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. हा देखील फटका चांगला परंतु तशाच प्रकारे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे परंतु त्यासाठी आता सातत्याने अटॅकिंग खेळावं लागेल. हा देखील फटका चांगला आहे परंतु सिंगलच दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु यस नो शेवटच्या क्षणाला यस आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. फटका चांगला आहे अगदी हा चेंडू जाईल गॅप पद्ध चौकारा करिता. षटकातील शेवटचा बॉल 1 to go. शेवटच्या बॉलवरती मात्र एक सिंगल आले. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 10 धावा फलकावरती. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहिलं तर फलंदाज स्वॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. कोणत्या प्रकारचा धोका नाहीये. डॉट बॉल बॅटची कडा आणि त्यानंतर या ठिकाणी यष्टीरक्षक झेलपर्यंत पोहोचलाय. चांगला कॅच पाहायला मिळतोय. डॉट बॉल प्लस विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. सातत्याने डॉट आणि पर्सेंटेज आणि विकेट जर आले तर नक्कीच हा सामना मी तर म्हणेन मोरया 11 संघाला जड होऊ शकतो. आणि या ठिकाणी अजून एक विकेट. शरद तेजसभाई शरद ना. मैदानाच्या आत शरद गेला फटकाला जेव्हा पहिल्याच बॉल वरती तडाखा सीमारेषा बाहेर षटकार. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरे संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 17 धावा फलकावरती. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज. अगदी स्वरला आपण पाहता षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. हा देखील फटका चांगला परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. दत्ताला आता इथनं खऱ्या अर्थानं टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. सातत्याने चौकार आणि षटकाराची भाषा बोलावी लागेल.
परंतु रनआउटच्या माध्यमातून आता परतावा लागेल ते म्हणजेच फलंदाज शरद यांना. शरद बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच मैदानाच्या आत शीतल मॅडम यांना आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी आलेत. अगदी फटका तर चांगला होता परंतु कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. हा देखील डॉट. झेलची संधी परंतु झेल घेत नाहीयेत. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला असं तर विकेट मिळवली असते परंतु पाहिलं तर एकच धाव. ओव्हर कंप्लीट. यस, षटक तिसरंही संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती फक्त आणि फक्त 18 धावा. सामना कठीण झालाय तो म्हणजेच मोरया 11 संघासाठी. नक्कीच ओमला मात्र या ठिकाणी पहिला विकेट मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथे हा फटका चांगला परंतु कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. हा देखील फटका चांगला आहे परंतु पाहिलं तर पुन्हा एकदा कोणत्या प्रकारची धाव नाहीये. सामना जिंकलाय तो म्हणजेच नक्कीच सामना जिंकलाय तो म्हणजेच मोरया 11 संघाने. अभिनंदन. परंतु हार्ड लक श्रीहरी पुष्पम संघ नक्कीच या मॅच मध्ये पराभूत झालेत परंतु यानंतर होणारे नेक्स्ट मॅच त्यासाठी तुम्हाला नक्की शुभेच्छा असतील. तर